सावध झालं पाहिजे. नाही असं लक्षात येत गेल्यावर तरी किमान आपल्यालाही असं जावं लागेल. मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम, मृत्यु देखता है औरों की रोज सवेरे शाम, भवन बनाता है जैसे, महल बनाता है जैसे, हरदम यही मुकाम, कि माया तेरी बहुत कठिन है राम, कि माया तेरी बहुत कठिन है राम, कि माया तेरी बहुत कठिन है राम, कि माया तेरी बहुत कठिन है राम. की माया है. रक्त मांस हड्डी के ढेर पर चढ़ा हुआ है चाम, रक्त मांस हड्डी के ढेर पर चढ़ा हुआ है चाम, देख उसी की सुंदरता, देख इसी की सुंदरता, हो जाती नींद हराम, कि माया तेरी बहुत कठिन है राम, कि माया तेरी बहुत कठिन है राम, कि माया तेरी बहुत कठिन है राम. ही माया आहे, कळू देत नाही माणसाला, उजडू देत नाही. काय होत नाही? उजडू देत नाही, कळू देत नाही. आणि हे कळालं पाहिजे. महाराज म्हणतात, अरे बाबा कोणीतरी गेल्यावर तरी सावध व्हा. सावध होऊन काय करायचं म्हटले? सावध होऊन भजन केलं पाहिजे, भजनाला लागलं पाहिजे. म्हटले तुम्ही आम्ही स्वतः लागलो. सावध झालो, सावध झालो, हरीच्या जागरणा, हरीच्या आलो सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. परमात्म्याचं जागरण म्हणजे त्याचं भजन. त्याच्या करता आम्ही आलो. तुकोबाराय स्वतः सांगतात, आम्ही सावध झालो, सावध होऊन भजनाला लागलो. बर, आता इथं उपस्थित सगळ्या मंडळीने सावध झालं पाहिजे. कशामधून सावध झालं पाहिजे? सुशिक्षित असू द्या, अशिक्षित असू द्या, जो जिवंत आहे त्यानं सावध झालं पाहिजे. मेलेल्या माणसाला मी सांगत नाही, कारण तो आपला अधिकार नाही. कोणाला सांगायचा? मेलेल्या माणसाला. का म्हटले? एक तर त्याला सांगून उपयोग नाही, का प्राण राहिला नाही, काही करू शकत नाही. मग जिवंत असणाऱ्या माणसाला सांगतात, बाबा रे सावध झालो पाहिजे, भजनाला आलं पाहिजे. इथं बसलेली माणसं म्हणतील, महाराज हो तुम्हाला नसेल काही काम, पण आम्हाला काम आहे ना. कोणाला? इथं माणसाला कमी काम आहेत का? विचारू नका तुम्ही महाराज. एवढे काम की बस कोणाला रिकाम पण नाही सध्या. अजिबात रिकामी माणसं नाही. हो, सध्या एखाद्या शेतकऱ्याला विचारा, आता ऊसाची गडबड चालू असेल ना तुमच्या इकडची, विचारा शेतकऱ्याला, हो कीर्तनाला नका नका महाराज, तेवढं राहू द्या. म्हणजे का लयच गडबड आहे, भाकर खायला टाइम नाही. कोणाला? बोला. शेतकरी म्हणतो मला भाकर खायला टाइम नाही. महाराजाला विचारा, महाराज तुमचं कसं काय? म्हणजे मरायला टाइम नाही. कोणाला? महाराजाला. एवढी गडबड आहे चेअरमन महाराजाच्या मागे. आता इथून जाऊन पुन्हा भागवत करायचं, गडबड आहे. शेतकऱ्याला भाकर खायला टाइम नाही, महाराजाला मरायला टाइम नाही. टाइमच नाही. काल परवा एक जण सायकल घेऊनच पळत होता, पात्रीत हातात सायकल घेऊन पळू लागला. म्हणलं अरे एवढी काय गडबड आहे? लय गडबड आहे म्हणला. सांगू नका महाराज, बोलू नका. अरे बाबा गडबड म्हणजे काय, पण सायकल हातात घेऊनच का? लयच गडबड आहे म्हणला, माग भयंकर गडबड आहे, टाइमच नाही म्हणला आपल्याला अजिबात. अरे म्हणलं सायकलवर बस ना. सायकलवर बसायला बी टाइम नाही म्हणला. आता काय एवढे माणसं गडबडीतले, काही सांगून मतलब नाही महाराज. मोठं अवघड काम आहे. महाराज म्हटले एवढ्या गडबडीमध्ये सगळ्या काळामध्ये माणसानं वेळ काढला पाहिजे आणि भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. याचं कारण आहे त्याचं भजनच फक्त